जय जय राम कृष्ण हरी कृष्ण
जाती पाणी हाली जाती सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग गोठे राहिली अहंता मग गोठे देखवी ऐकवी एक नारायण ते कवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नका दयाचे भजन चुकू नका दयाचे भजन चुकू नका तुका म्हणे पिठो भरला सवाय म्हणे रिंगो भरला सवाय तुका म्हणे पिठो भरला सवाय म्हणे विठो भरला सवाय उने काया हे चराचरी गुणे काय आहे चराचरी गुणे काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको गाडी वाजवा भजन चाले हे शरीर चाले हे शरीर उडाची चाले हे शरीर
दया दे
चाले हे शरीरा कोणाची असते कोण बोलवी ते हरिविना देखवी ऐकावी एक नारायणा तयाचे भजन चूकू नका मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून देखवी ऐकावी एक नारायणा तयाचे भजन चुकू नका वृक्षाचे ही पान हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे देखवी ऐकवी एक नारायणा तयाचे भजन चूकू नका उनिकाय है चराचरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुक नका विठ्ठला चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणास शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा शिव भोळा चक्रवर्ती तयाचे पाय माझे चित्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवोपात निवडलेला हा अभंग एच्चे यावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संतभूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 5 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि मानवी देहाचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय आपल्याला सांगतात. तुकोबराय म्हणतात की हे शरीर बाबा कुणाच्या सत्तेनं चालतं. अरे हरिविना आपल्याला कोण बोलवितं? चालण्याची शक्ती बोलण्याची शक्ती कुणाची आहे? महाराज म्हणता बाबा ही शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे. अरे दादा आपल्याला या डोळ्यांनी दाखवणारा आणि या कानांनी ऐकवणारा एक आणि एक तो हरी आहे, तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून तुम्ही त्या परमात्म्याचं भजन करायला चुकू नका. आपल्या मनाचा अहंकार चालवणारा सुद्धा तो एक भगवान परमात्मा आहे. म्हणून मग मी अमुक कर्माचा एक करता आहे तुकोबराय म्हणतात हे असे म्हणू नये. कारण वृक्षाची पानं ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. आणि म्हणून आपल्याला अहंकार घ्यायला जागा तरी कुठे आहे? मग पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे, तो चराचरात आहे. अरे तो नाही असा कुठला पदार्थ आहे? हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचं म्हणजे भावार्थ. सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या पुण्यपावन असलेल्या या नांदूर शिंगोटे गावामध्ये आमच्या आईसाहेब स्वर्गीय बाबाई हनुमंतदादा शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी या शेळके परिवाराने केलेलं हे कीर्तनाचं आयोजन आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेच्या योगाला असे आदरणीय विलासदादा त्यांनीच कीर्तनासंदर्भात कॉल केला आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे मी माझं खरंच या ठिकाणी परमभाग्य समजते. धन्य मी मानेन फुले संचित किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही. बघा प्रथम वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व आप्तेष्ट या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेले आहात. स्वर्गीय बाबा आईसाहेब यांच्या पाठीमागे भला मोठा त्यांचा आप्तेष्ट परिवार आहे. त्यांचे मोठे मुलगा जो आहे आदरणीय स्वर्गीय कोंडाजीदादा हनुमंतदादा शेळके, त्यांच्या पत्नी अलकाताई कोंडाजीदादा शेळके, त्यांची मुलं आहेत अमितदादा कोंडाजी शेळके, मुलगी पूजा कोंडाजी शेळके. त्याच्यानंतर बाबा आईसाहेबांचे जे छोटा मुलगा आहे परम आदरणीय विलासदादा हनुमंतदादा शेळके, त्यांच्या पत्नी सुनीताताई विलासदादा शेळके, मुलगी ऋतुजाताई आमची, त्याच्यानंतर रितेशदादा. भला मोठा आप्तेष्ट परिवार आहे. आता सर्वांची नावं जर आपण या ठिकाणी घ्यायला लागलो तर आपल्याला चिंतनाला वेळ कमी पडेल. म्हणून बरं का सर्वांचं काही या ठिकाणी नाव घेणं शक्य नाही. बघा या ठिकाणी सुंदर नियोजन तुम्ही शेळके परिवाराने केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या परिवाराकरता झाल्या पाहिजे. फार सुंदर नियोजन तुम्ही केलेलं आहे. कारण बघा
नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल माऊली असं नाही. अहो कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सप्ताहाचं नियोजन करायचं आहे, कीर्तनाचं नियोजन करायचं आहे, तर मग त्याकरिता मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावीत, गायक वादक कसे असावेत, अगदी वस्तुस्थितीला हे ज्ञान विलासदादांना आहे, शेळकी परिवाराला आहे. खरंच फार सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत गुणीजन ज्ञानवंत या ठिकाणी गायक वादक आपल्याला या कीर्तनाच्या साथीकरता लाभलेले आहेत. बरं का गुरुजी, मला मनोमन वाटायचं ज्या वेळेला मी तुमचं गायन ऐकायची ना, का एखाद्या वेळेला असा योग यावा का गुरुजी आपल्या कीर्तनामध्ये साथ त्यांनी आपल्याला द्यावी. आणि आज तो योग आलेला आहे. परम आदरणीय गुरुवर्य रोहिदास बाबा जगदाळे या ठिकाणी कीर्तनाकरता साथ देण्याकरता आहेत. काकाजी नवनाथ महाराज, हरिभक्त पाणी नवनाथ महाराज आहेत. मृदंगाची सुंदर अशी साथ देण्याकरता गिरीश महाराज आहेत. सुंदर वादन त्यांचं आहे, सुंदर वातावरण आहेत. आता या ठिकाणी सर्वांचं काही मला नाव माहिती नाही बरं का, म्हणून सर्व वयानं, ज्ञानानं, तपानं, अधिकारानं मोठी असलेली मंडळी. विठ्ठला विठ्ठला. सुंदर वातावरण या ठिकाणी आहे. आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये आपण भगवत चिंतन पाहणार आहोत. बघा, वर्षी श्राद्धादी कर्म, वर्षी श्राद्धादी कार्यक्रम का बरं करायचे, आणि नाही जर केलं तर काय होईल, तर बघा पितृदोष लागण्याची शक्यता आहे. मग पितृदोष लागला हे कशावरून समजावं, तर अख्खं गाव आपल्या वडिलांचा सन्मान करत असेल, पण पोटचा पुत्र जर आपला सन्मान करत नसेल ना, तर समजून जायचं पितृदोष लागलेला आहे. 2 लाखाची गादी झोपण्याकरता आहे मंडळी, पण तरी सुद्धा त्या गादीवर आपल्याला झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन खाऊन झोपावं लागतं. समजून जायचं पितृदोष लागलेला आहे. मुलं जन्माला येतात पण लुडीपुडी जन्माला येतात, समजायचं पितृदोष लागलेला आहे. आणि म्हणून हा पितृदोष न लागावा याकरिता श्राद्धादी कर्म व्यवस्थित पार पाडले पाहिजे. का बरं करायचं, तर बघा हा जो मृतात्मा आहे हा यमराजाबरोबर वर्षभर फिरत असतो, भटकत असतो. आणि आजच्या श्राद्धाच्या दिवशी त्याला धर्मराजाच्या समोर उभं केलं जातं यमराजाबरोबर. आणि धर्मराजा त्या व्यक्तीच्या कर्माचा न्याय निवाडा करून त्याला पुढची गती ठरवत असतो. उत्तम कर्म जर आपल्या पदरी पडलेलं असेल तर मनुष्य चांगल्या गतीला प्राप्त होतोय, तिळमात्र शंका नाही. पण वाईट कर्म जरी पदरी पडलं असेल, पण घरातील लोकांनी श्राद्धादी कर्म व्यवस्थित पार पाडलं असेल, तर तो व्यक्तीसुद्धा चांगल्या गतीला प्राप्त होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी श्राद्धादी कर्म आपण व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. आज शेळकी परिवाराने या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आपल्या आईच्या श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मी तरी असं म्हणते की कुणाच्याही श्राद्धादी या ठिकाणी कार्याला कीर्तनाचे कार्यक्रम होतील असं नाही बरं का. म्हणून हा या ठिकाणी आपले बाबा आई त्या ठिकाणी भाग्यवान म्हणावे लागतील की त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम होतोय. विठ्ठला विठ्ठला. जलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. जलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती आई गाती तादारी जे पवित्र हरी कथा, पवित्र हरी कथा. जलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती आई गाती तादारी जे पवित्र हरी कथा, हरी कथा. सर्व भाग्यवान लोक या ठिकाणी आहात की संतांनी ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगितलेलं आहे त्या मार्गाने जाणारे आपण लोक आहात. मार्ग दावनिया गेल्या आधी
दयानिधी संतते तेनेचे पंथे चालू जाता. बघा, आपला भारत देश हा अतिशय पवित्र आणि पावन देश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, की या महाराष्ट्राला कित्येक वर्षापासून संतांची एक परंपराच लाभलेली आहे. पवित्र ते कुडा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मा घेते, जन्मा घेते. आणि या भारत देशामध्ये अनेक थोर नेते होऊन गेले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, साने गुरुजी असे अनेक थोर रत्न या भारतभूमीमध्ये होऊन गेले. संतांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णू माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराया, वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदने तुकाराम महाराज संत नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदी करून अखिल संत मांदियाळी. आणि म्हणून तर म्हणावं असं वाटतं ना आपल्याला की रे, भारतासारखा देशने, महाराष्ट्रासारखा राज्याने, पंढरपुरासारखं तीर्थने, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, अरे रामायणासारखे आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखे आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, रावणासारखा चित्र नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतकं लाबाड नाही, कावडे इतकं धुरत नाही, काजळ इतकं काढे नाही, लोणे इतकं मौनी, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही. आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि या भारतभूमीमध्ये आपण जन्म घ्यावा, मग आपण किती भाग्यवान असू. बरोबर ना माऊली? बघा, आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण या भारतभूमीमध्ये जन्मल्याचा. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा हे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके दिव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची, ही माय मराठी अमुची. बघा, भारतासारखा देश तुम्हाला जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार, कारण आपल्या या भारत देशाला काय म्हटलं जातं आजी? भारत माता. तुम्ही कधीतरी ऐकलं का हो? अमेरिकन माता, पाकिस्तान माता, ऑस्ट्रेलियन माता, चीन माता, रशिया माता कधीतरी ऐकलंय? अहो, त्यांना माताच काय, मावशी सुद्धा म्हटल्या जाणार नाही. कारण जेवढा आपला भारत देश संस्कृती प्रधान देश आहे, ते देश तेवढे संस्कृती प्रधान देश नाहीत. की इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे. की ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने फार सुंदर केलंय. जहाँ डाल डाल पर सोने के चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगते तेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. भारत माता की वंदे वंदे. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बरं का? बघा, या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुद्धा आपले हे कीर्तन आहे.
आणि आईचं सुद्धा वर्षश्राद्ध त्या ठिकाणी आहे. योगायोग आहे बरं का. बघा या ठिकाणी आपण सर्व लोक कीर्तन ऐकत आहात, त्यामुळे आपण फार भाग्यवान आहात. कारण कुणीही नाही येत या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. म्हणून भाग्यवान या ठिकाणी आपण आहात की कीर्तनाला आपण या ठिकाणी आलेले आहात. बघा सर्व संतांनी ज्या मार्गाने आपल्याला जायचं सांगितलेलं आहे त्याच मार्गाने जाणारे आपण लोक आहात. कीर्तन कथा ऐकणारे आपण लोक आहात. कारण कीर्तन कथा आपल्यासाठी फार फार गरजेचं आहे ऐकणं बरं का. कारण बरेचशा लोकांचा असा गैरसमज आहे माऊली की कीर्तन म्हटलं ना तर म्हणतात गप्पा चालू होतात, सप्ताह म्हटला तर म्हणतात आमच्या गावात आजपासून म्हातारा लोकांचा ऑर्केस्ट्रा चालू झाला आहे बरं का. बरं का. पण बघा या ठिकाणी मात्र तसं नाही. ऐका माऊली, मी तुम्हाला महत्त्वाचं सांगून जाईल. अरे लेकराला आपल्या आईला शरण गेल्याशिवाय त्याच्या जीवाला पूर्णता नाही. गंगा ही सागराला जाईल तोपर्यंत तिलाही पूर्णता नाही. जीव हा संताला किंवा देवाला शरण गेल्याशिवाय त्याच्याही जीवाला पूर्णता नाही. म्हणून संतांचे विचार, संतांच्या पायावरती विश्वास, संतांचे या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि बघा परमार्थ हा या ठिकाणी तरुणपणीच करायचा असतो. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्हाला असं वाटेल पुढे करूया आपण परमार्थ, पण बघा आजकाल लोक अटॅकने जायला लागलीत, ॲक्सिडेंटने जायला लागलीत. आपण फार काळ जगू याची काय शाश्वती आहे हो. राजगिणी सत्ता नाही हाती, राजगिणी सत्ता नाही हाती. राजगिणी सत्ता आई हाती, राजगिणी सत्ता आई हाती. शेने भंगूर है जायन कळता. राजगिणी सत्ता नाही हाती, राजगिरी सत्ता नाही हाती, नाही हाती, नाही हाती, हाती, हाती. आता आपलं माणसाचं आयुष्य तरी किती वर्षाचं आहे हो. किती वर्षाचं. 100 वर्षाचं. खरे तर देवाने आपल्याला 40 वर्षाचं आयुष्य दिलं बरं का. एक वेळ देवाने माणसाला, बैलाला, कुत्र्याला, घुबडाला प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं. त्यावेळेला बैलाला असं वाटलं की अरे 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं. शेतात काम करणे, कष्ट करणे, राब राब कष्ट करणे, नाही जर केलं तर मालकाचा मारही खाणे. त्यापेक्षा आपण काय करू, यातील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करूया. नंतर कुत्र्यालाही असंच वाटलं आपणही 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं. दारोदार फिरणे, भुंकत राहणे, लोकांच्या दगडांचा मारही खाणे. त्यापेक्षा आपणही यातील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करूया. नंतर घुबडालाही असंच वाटलं की आपणही यातील 20 वर्ष आयुष्य देवाला परत करूया. आणि बैल देवाला म्हणाला, देवा तुम्ही माझं यातील 20 वर्ष आयुष्य कमी करा. देव म्हणाले, बैला मला एक वेळ दिलेलं आयुष्य हे परत घेता येत नाही बाबा, वाटल्यास तू तुझं आयुष्य कुणालाही देऊन टाक. पण बैल त्या ठिकाणी म्हणाला, देवा माझं आयुष्य कोण घेणार हो. माणूस तर तिथं बसलेलाच होता हो. माणूस म्हणाला, अरे मी घेतो, मी घेतो. आणि बैलाने आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता माणसाचं आयुष्य किती वर्ष झालं माऊली. आपले 40 आणि बैलाचे 20, एकूण 60 वर्ष झालं. नंतर कुत्रही देवाला म्हणू लागला, देवा तुम्ही त्या बैलाचं आयुष्य कमी केलंय बरं का, पण माझं काय. देव म्हणाले, तू सुद्धा तुझं आयुष्य कुणालाही देऊन टाक. आणि कुत्र्याने सुद्धा आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता माणसाचं आयुष्य किती वर्ष झालं. 80 वर्ष झाले. नंतर घुबडाने सुद्धा आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले. आता किती वर्ष झाले. 100 वर्ष झाले. माणसाचं खरं आयुष्य किती वर्षाचं आहे. झोपले का काय. किती वर्षाचं. 40 वर्षाचं. मग 100 वर्ष कसे झाले तर 20 वर्ष आयुष्य बैलाचे, 20 वर्ष कुत्र्याचे आणि 20 वर्ष घुबडाचे, असे मिळून झाले 100 वर्ष. आता हे सुरुवातीचे 40 वर्ष संपले ना माऊली की मग कामच काम.
कुठंच दिसत नाही आपल्याला. कधी वारीला नाही, कीर्तनाला नाही, कथेला नाही, मंदिरात नाही, तीर्थयात्रेला नाही. मग त्यावेळेला लोकही म्हणतात, राम भाऊ तो काय माणूस आहे हो, बघा ना नुसता बैलासारखं काम करत राहतो. अरे आयुष्यच त्याला बैलानं दिलेलं आहे ना बाबा. नंतर झाला 80 वर्षाचा. आता घरात जर कुणाला काही बोललं तर घरचे म्हणतात, ओ जरा गप्प बसा. आणि जास्तीच बोलायला लागलं तर स्वतःची पत्नी सुद्धा म्हणते की काय सारखं कुत्र्यासारखं भुंकत राहता हो तुम्ही. आता आयुष्यच कुत्र्यानं दिलेलं आहे ना. नंतर झाला 100 वर्षाचा. आता एका कोपऱ्यामध्ये बसतोय. सुनबाई मुलाला म्हणते, बंटी रडू नको बरं का, ते बघ ते त्या कोपऱ्यामध्ये घुबड बसलेला आहे आणि हे घुबडासारखा आवाज काढतोय. आता मला तुम्ही सांगा, हे असलं आयुष्य तरी काय कामाचं आहे. शास्त्रकार सांगतात, ज्यांच्याकडे विद्या, तप, दान, शील, सद्गुण आणि धर्म नाहीत ना रे बाबा, ते जवळजवळ पशु आणि माणसं आहेत. ईशानाम न विद्या न तपो न दान न चिर विष्णु न गुण न धर्म ते मृत्यू लोके भुवि भार भूता मनुष्य रूपेण मृगाच्छरांती. ज्यांच्याकडे हे 6 गुण नाहीत ना बाबा, ते जवळजवळ पशु आणि माणसं आहेत. आणि यांचा जो भार आहे ना तो या पृथ्वीला होतो. कारण ऐका ना माऊली, यांच्या जीवनामध्ये कुठलाच नित्यनेम नाही. आणि दादा ताई, अरे ज्यांच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही ना, त्या अशा माणसांचा भार या पृथ्वी मातेला होत असतो. काही नित्यनेमाविना अन्न खाय तोची श्वाना वाया मनुष्यपणा भार वाहे तरुषभ. आणि अशा या माणसाला संत उपदेश करता, बाबा रे, अरे आतापर्यंत तुमचं जे झालं ते झालं, पण आता तरी पुढे आची उपदेश. आता तरी पुढे आची उपदेश. बाबा, इथून पुढे तरी तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका, कारण परमार्थ तुम्ही करा. कारण हा देह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला त्याची प्राप्ती करण्याकरता दिलेला आहे. देवी दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. आणि महाराज म्हणतात की हे शरीर तरी कुणाच्या सत्तेने चालतं बाबा. अरे हरिविना आपल्याला कोण बोलवितं? चालण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती तरी कुणाची आहे? तर त्याचे उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देतात. चाले हे शरीर
फार सुंदर. महाराज म्हणतात की हे शरीर त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय चालूच शकत नाही. आणि ज्या वेळेला मायबाप तो भगवान परमात्मा या देहातून चालण्याची बोलण्याची शक्ती काढून घेईल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्या द्वारामध्ये गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. फक्त असं होईल माऊली, कुणी आज जाईल, कुणी उद्या जाईल, कुणी परवाला, कुणी एका दिवसाने, कुणी 4 दिवसाने, कुणी 2 वर्षांनी, पण जाणार नाही असं होणार नाही. अरे मौत से किसी के क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. बघा ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी दर्शनाला जातो ना, आळंदीला वगैरे, त्यावेळेला आपल्याला धर्मशाळा राहायला दिली जाते. पण कुठपर्यंत? जोपर्यंत माऊलींचं दर्शन होत नाही तोपर्यंत. पण एकदा का दर्शन झालं का ती धर्मशाळा आपल्याला सोडावी लागते. तसंच आहे हे शरीर सुद्धा आपल्याला भाड्याने दिलेलं आहे, उसनं आणलेलं आहे. ज्या वेळेला आपला मृत्यू आपल्याला आवाज देईल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हे जग सोडून जावं लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. साथ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों में लगने से पहले तुझको आवाज करना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना. ज्या दिवशी आपल्याला आपला मृत्यू आवाज देईल ना माऊली, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हे जग सोडून जावं लागेल. अरे बशीतला चहा आपण घेतलाय, कपातला घेऊ काय शाश्वती आहे. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईला, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. जाईल त्यासी काळोबा खाईला, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. काळोबा खाईला त्यासी काळोबा खाईला, काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. काळोबा खाईला त्यासी काळोबा खाईला, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल. जाईल त्यासी काळोबा खाईला, जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. देहतव पाचांचा आणि लावसना. तुलसीदासजी सुद्धा रामायणामध्ये सांगतात, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अधि अधम शरीरा. बरं का, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. हे शरीर जे आहे ते षडविकार युक्त आहे. अस्ति जायते वर्धते, तरुण होतो, म्हातारा होतो, नाश पावतो. हे सर्व जरी खरे असले तरी सुद्धा या शरीराला चालवणारी शक्ती मात्र त्या भगवान परमात्म्याची आहे. बघा एकदा काय झालं,
पंढरपूरला जाणारी ट्रेन हे बस त्या ठिकाणी डेपोमध्ये लागली. मग प्रवाशांनी ती बस गच्च भरली. पण कोणत्या प्रवाशांनी? महिला मंडळ झोपल्या का काय? कोणत्या प्रवाशांनी? आपण हाफ तिकीट प्रवाशांनी ती बस गच्च भरली. कंडक्टर बसमध्ये बसला. कंडक्टरनी त्या बसची बेल वाजवली, ट्रिंग 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 ट्रिंग. तरी सुद्धा ती बस आणखी समोर चाललीच नाही, धकलीच नाही. काय कारण असेल हो? तर चालवणारा ड्रायव्हर आहे. नंतर त्या बसमध्ये तो ड्रायव्हर बसला आणि ती बस निघाली. जसे की त्या ड्रायव्हर शिवाय ती बस चालू शकत नाही, तसेच आहे त्या भगवंताशिवाय हे शरीर सुद्धा चालू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. मी एक वेळ एका बाबांना विचारलं बरं का आबाजी, म्हटलं बाबा आपण कशाने चालतो? बाबाजी म्हणाले ताई हा काय विचारायचा प्रश्न आहे म्हणे, पायाने. मी म्हटलं बाबा मग पायाने जर आपण चालतो तर एखादा व्यक्ती त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो तिरडीवर झोपलेला कधीतरी म्हणतो का हो तुम्ही कशाला माझ्यासोबत फेऱ्या घेता? ए नातलगांनो तुम्ही शॉर्टकट जा, मी एकटा येतो. हे सगळी लोक स्मशानभूमीमध्ये गेले, या बाबांची वाट पाहू लागले. हे बाबा एका तासानं तिथे गेले आणि म्हणाले नातलगांनो आलोय मी, जाडा मला आता. बरोबर आहे ना? नाही ना. अरे ते बाबा तिथे जाऊच शकत नाही, कारण त्यांच्या शरीराला चालवणारी शक्ती त्या भगवान परमात्म्याने काढून घेतली. म्हणून महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविना. महाराज म्हणतात त्यांच्या सत्तेशिवाय आपण बोलू सुद्धा शकत नाही, कारण बोलावणारा तोच आहे. तुम्हाला कोण बोलावतो ती तुम्ही विचार करा, पण मला कोण बोलावते हे मी तुम्हाला सांगते. आपुलिया बणे नाही मी बोलात, आपुलिया बणे नाही मी बोलात. सखा कृपावंत वाचा त्यांची साडुंकी मंजुळा, बोलत सेवानी हो साडुंकी मंजुळा, बोलत सेवानी. शिकविता धनी वेगडाचे कायम या पामर उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. महाराज म्हणतात मला बोलावणारा तो भगवान परमात्मा आहे. पशुपक्ष्यांना सुद्धा तोच बोलावतो. आणि मग तुम्हाला कोण बोलावतं मावशी? तो भगवान परमात्मा बोलावतो. कोण बोलविते हरिविना. महाराज म्हणतात त्यांच्या सत्तेशिवाय आपण चालू शकत नाही, बोलू सुद्धा शकत नाही, या डोळ्यांनी पाहू सुद्धा शकत नाही, कानाने ऐकू सुद्धा शकत नाही. अभंगाचे द्वितीय चरणात देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी
डोळे कितीही जरी सुंदर असले ना तरी दाखवणारा मात्र तो आहे. आपण जर एखाद्या आंधळ्या मनुष्याला आरशासमोर उभं केलं, काय उपयोग आहे हो? की ज्याप्रमाणे एखाद्या बुद्धिहीन माणसाला शास्त्राचा काही उपयोग होत नाही ना माऊली, त्याचप्रमाणे त्या आंधळ्या मनुष्याला आरशासमोर उपयोग होत नाही. सुभाषितकार सांगतात, यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किमां लोचनाभ्यां विहीनस्य दर्पण किं करिष्यति. आता दाखवणारा जरी तो आहे म्हणजे शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे, पण आपण काय पाहावं याचाही विचार आहे. काही लोक या डोळ्यांनी चांगलं पाहत नाही, पण महाराज म्हणतात, अरे हे भगवान परमात्म्याने आपल्याला डोळे दिले आहेत, मग या डोळ्यांनी जरा चांगलं पहा. फक्त आणि फक्त मोबाईल आणि टी व्ही बघायचं याच्याकरता हे डोळे दिले नाहीत. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही गार तूक पहावे बाबाचे मुख, पहावी बाबाचे मुख, पहावी बाबाचे मुख. काही लोक त्यांना पाहत नसले पाहिजे म्हणून महाराज म्हणता, बाबा तुम्ही त्याला पहा, कारण पाहण्याची शक्ती त्या भगवान परमात्म्याने आता आपल्याला दिली दृष्टी आहे. पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे. महाराज म्हणतात, तुम्ही त्याला पहा, कारण पाहण्याची शक्ती त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिली आहे. आणि या कानाने जरा चांगलं आहे का, फक्त कुच्चर ओट्यावरती 4-4, 5-5 तास महिला मंडळ पुरुष मंडळ बसलेले असतात दुसऱ्याच्या निंदा करण्यासाठी, दुसऱ्याची निंदा ऐकण्यासाठी. पण महाराज म्हणतात, बाबा रे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आणि हे त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. म्हणून महाराज म्हणतात, तयाचे भजन चुकू नका, कारण आपण त्यांचं भजन करत नाही. अरे दिवसाचे 24 तास आपल्याकडे असतात, पण अर्धा तास सुद्धा आपण त्या भगवान परमात्म्यासाठी काढत नाही बरं का. ही फार मोठी अडचण आहे. पण संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर संत हे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये मग्न होते. असाच एक प्रसंग गोरोबा काकांच्या जीवनामधला. एक दिवस गोरोबा काकांच्या पत्नीने गोरोबा काकांना सांगितलं की अहो मी नदीवरून पाणी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या हं. गोरोबा काकांची पत्नी निघून गेली पाणी आणायला. इकडे गोरोबा काकांचं काम चालू झालं माऊली बरं का. त्यांचं काम असं होतं, पाणी माती एकत्र करायचं, त्यापासून चिखल बनवायचा आणि ते चिखलापासून सुंदर मडकी बनवायची. पण हे काम चालू असताना गोरोबा काकांचा आत्मा जो होता ना, त्यांचा देह जो होता ना, तो भगवंतापाशी होता. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं. बोला विठ्ठल पहा विठ्ठल, बोला विठ्ठल पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीव भाव बोला विठ्ठल पहा विठ्ठल, बोला विठ्ठल पहा
गोरोबा काकांचं चालू झालं का आता आपलंच छोटंसं गुंजीरवाणं बाळ त्या ठिकाणी दूर 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 धावत येईल, आपल्या पायाखाली तुडवेल, याचं जराही देहभान गोरोबा काकांना उरलं नाही माऊली. अरे ते बाळ गोरोबा काकांच्या पायाखाली आलं, ते तुडवल्या गेलं, रक्तबंबाळ अशी ती माती दिसायला लागली. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी, हसता खेळता बोबडी बोलाता तुडविले बाळ, त्यासी शुद्धी नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी, तुडविले पायी. बघा आपलं छोटंसं गुंजीरवाणं बाळक कधी पायाखाली तुडवलं याचं जराही देहभान गोरोबा काकांना उरलं नाही. फक्त आणि फक्त तयाचे भजन चुकू नका. कारण महाराजांना माहिती होतं की आपल्यावरती त्या भगवान परमात्म्याचे अनंत असे उपकार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या परमात्म्याचं फक्त आणि फक्त नामचिंतन करायचं. म्हणून महाराज म्हणतात की बाबा अरे सर्व करता हरता हा तोच आहे, आपल्या मनाचा अहंकार चालवणारा सुद्धा तोच, म्हणून मीची एक करता म्हणू नये. महाराज म्हणतात की अरे मीच हे सर्व करणारा आहे हे असे म्हणू नका बाबा. काही लोक लगेच अहंकार धारण करतात, मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, अरे मी शेती घेतली, आम्हाला यावर्षी 2 क्विंटल कापूस झाला, अरे माझ्यासारखा कीर्तन कथा कुणालाच येत नाही. पण हे सर्व करणारा तो आहे हे आपण विसरून जातो. आपली गत तरी कशी आहे सांगू तुम्हाला. गाडी खाली चाललेल्या त्या कुत्र्यासारखी माऊली. अरे ते कुत्रं त्या गाडी खाली चालतं आणि म्हणतो मीच गाडी ओढतो. एक कुत्रं तर रोडने गाडी आली आणि त्या गाडी मागे धावत निघालं. दुसरे कुत्रे म्हणाले काय रे कुठं गेला आता एवढा धावत. तो म्हणाला काही नाही रे बाबा, फक्त ती गाडी पोस्त केली. आपलंही तसंच आहे, सर्व गोष्टी देव करतो. आपल्याला असं वाटतं हे मी केलं ते मी केलं आणि आपण अहंकार धारण करतो. महाराज म्हणता बाबा रे अहंकार जरा सोडून द्यायला शिका. कधीतरी म्हणा त्या देवाला अरे देवा हे सर्व करणारा तू आहे, माझं फक्त नाव होतंय. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी दया से सब काम हो रहा है. कधीतरी म्हणा त्या देवाला आणि अहंकार जरा सोडून द्या. आजकाल ज्याला बघावं त्याला अहंकारच अहंकार, कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला शक्तीचा, कुणाला धनाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला भक्तीचा, कुणाला सत्तेचा, कुणाला कर्तृत्वाचा अहंकार, कुणाला पदाचा अहंकार. ज्याला बघावं त्याला अहंकार अहंकार. पण महाराज म्हणता बाबा अहंकार सोडून द्या, कारण तिडभरी जरी होया अहंकार मेरू तो समान भार देवा. आणि तुका मैंने नरी की घाली अभिमान, जरी होय जाणे गरीब काठा, जरी होय जाणे. तुका मैंने नरी की घाली अभिमान, जरी होय जाणे जरी होय गर्व काठा, गर्व काठा, गर्व काठा. कारण महाराज म्हणतात माणसाची देव चालावी अहंता, मीच एक करता म्हणू नये. अरे आपल्याला अहंकार घ्यायला जागा कुठे आहे की त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही. अभंगाच्या चतुर्थ चरणात वृक्षांची ही पाने हाली द्याची सत्ता, वृक्षाची पाने हाली द्याची सत्ता, वृक्षाची पाने हाली द्याची सत्ता, वृक्षाची पाने हाली द्याची सत्ता. रे
मंडळी आहेत. महाराज अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात की त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाहीत. महाराज एका ठिकाणी तर देवाला म्हणतात, अरे देवा, तुझ्या हातात काय नाही रे बाबा? काय नाही सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा, सत्ता सकळ हाती माझी की व काकुलती. पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता, नायका राजकारणामध्ये सुद्धा सत्ता येते माऊली, पण क्षणिक, फक्त आणि फक्त 5 वर्षासाठी. तशी देवाची सत्ता नाही. आपली सत्ता इतर घरात सुद्धा चालत नाही मंडळी. आपल्याला असं वाटतं आबाजी आजी की सर्व घरात आपली सत्ता आहे, सर्व घरातले आपलंच ऐकतात, पण आपली सत्ता कुठपर्यंत? झोपले काका कुठपर्यंत? जोपर्यंत आपण घरातील लोकांच्या मागण्या पूर्ण करतो तोचपर्यंत. पण एकदा का थकलो ना माऊली, म्हातारपण आलं का स्वतःची पत्नी सुद्धा म्हणते, पाईल भाने खारा मरता तारी बारा, नाचले हे घारा थुंकणिया बाईल भाने खरा मरता तारी बारा. की काय हो, सर्व घरात थुंकून गाण केली, मरत सुद्धा नाही. बघा, एकदा एका म्हाताऱ्याने खूप कष्ट केले. तरुणपणामध्ये तो म्हातारा करोडपती झाला. कधीच त्याने सत्कर्मामध्ये दान धर्म केला नाही, कधी कोणाला चहा पाजला नाही. आणि घरामध्ये आला ना हा म्हातारा तर याला सर्व लटलट कापायचे, सर्व भीत असायचे. पण शेवटी तो म्हातारा झाला. म्हातारे झाल्यानंतर माणसाचं एक एक अवयव जावायला लागतो बरं का. डोळे जातात, कानांनी ऐकू येत नाही, दात पडलेले, हातामध्ये काठी, मग याचे डोळे गेले. एक दिवस त्याच्या सुनबाईंनी त्याला जेवण वाढून आणलं. म्हातारा जेवण करायला बसला. म्हाताऱ्याने पहिला घास घेतला माऊली, त्याला तो घास दुधाचा लागला. दुसरा घेतला खारट, तिसरा तिखट, चौथा गोड. म्हातारा विचारात पडतो, हा असला कसला स्वयंपाक आहे, ही असली कसली सुगरात? पण त्या म्हाताऱ्याला हे कळत नाही, हा सर्व नातवांचा उरलेला काला आहे. एक दिवस कळायला लागलं, हो रडायला लागला म्हातारा, ढसा रडतोय की अरे, ज्या वेळेस आपण या ठिकाणी तरुण होतो ना, त्यावेळेला घरामध्ये आपलीच सत्ता होती, पण आता आपण म्हातारा झालोय, आता यांची सत्ता आहे. ही झाली आपली सत्ता. विठ्ठला विठ्ठला बघा, काही लोकांचं सुद्धा असं आहे बरं का, जोपर्यंत आपले आई वडील आपल्या कामी येतात तोच पर्यंत ते आई वडिलांची सेवा करतात. पण एकदा का आई वडील थकले ना का त्यांची सेवा करत नाही, त्यांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतात बरं का. पण या ठिकाणी परम आदरणीय विलासदादा यांनी आपल्या आई वडिलांची फार सेवा केली बरं का. आणि हे सर्व जे होतंय ना, हे आईच्याच पुण्याईने. अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते ना माऊली, तिला आई म्हणतात. पण काही लोकांचं असं आहे, अरे 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलं कळत नाही हो माऊली. अरे आपली संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देव भव अतिथी देव भवा, अशी म्हणणारी आपली ही संस्कृती. आणि आज त्यांचेच आईवडील वृद्धाश्रमात राहतात. आणि आज जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आईवडिलांची संख्या असेल ना, तर ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आईवडिलांची. एखाद्या वेळेला जाऊ त्या वृद्धाश्रमाला भेट द्या आणि विचारा त्या खितपत पडलेल्या आईवडिलांना, आई बाबा तुमचा मुलगा काय करतो? सांगतील ते, ताई दादा आमचा मुलगा ॲडव्होकेट आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, टीचर आहे, प्राध्यापक आहे, प्रिन्सिपल आहे, पायलट आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये खितपत पडलेले एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार माऊली का आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे माऊली. मग आम्ही आमच्या शिक्षणातून काय घेतलंय? खऱ्या अर्थाने आज आमचे विलासदादा आणि आदरणीय सुनीताताई दोघंही त्या ठिकाणी शिक्षक आहेत, तरी सुद्धा त्यांनी आपल्या आईवडिलांची खूप सेवा केली, आपल्या आईची खूप सेवा केली बरं का. आणि आईवडिलांचे उपकार हे विसरायचे नसतात गड्या. अरे आईवडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता
त्यांना तुम्ही घर नाही दिलं तरी चालेल. अरे पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, इस्टेट, दागदागिने काहीच नका देऊ बरं का. फक्त आणि फक्त 2 शब्द का होईना आपल्या आईवडिलांशी प्रेमाने बोलावी लागतात माऊली. मला जर कुणी विचारलं, सुरेखाताई या जगामध्ये श्रीमंत कोण आहेत, मी सांगेल त्याला, अरे बाबा ज्याला आईवडील आहेत ना रे तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आईवडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आईवडिलांची शब्द पूर्ण केली तो. आणि खऱ्या अर्थाने या जगामध्ये नालायक कोण, ज्याने आपल्या जिवंत आईवडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे बाबा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना मायबाप, त्या वेळेला आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेंकरता सुंदर मखमलीचं मऊ लुसलुशीत विछईत केलेलं असायचं. भावेंनी काय करावं माऊली, त्याच्यावरती आपल्या आईचं ते मडकं पातळ घ्यावं, ते अंथरावं, त्याच्यावरती झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, भावे अहो फार सुंदर मखमलीचं बिछईत आम्ही तुमच्याकरता केलंय ते, आणि तुम्ही या बिछईतवरती हे मडकं पातळ काय अंथरता. भावे म्हणतात, सावकार तुमच्या दृष्टीने असेल ते मडकं पातळ, पण सावकार ऐका ना माझं, ज्या वेळेला माझी आई या जगामध्ये जिवंत होती ना सावकार, त्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचं सावकार, पण आज ती आई या जगातून निघून गेली हो, म्हणून मी ज्या वेळेला या मडक्या पातळावर झोपतो ना सावकार, त्या वेळेला मला असं नाही वाटत हे मडकं पातळ आहे. तुमच्या दृष्टीने असेल ते मडकं पातळ, पण मला असं वाटतं हे माझ्या आईची मांडी आहे आणि मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपलेलो आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतोय दादा, आणि आपण आपल्या जिवंत आईवडिलांना घराच्या बाहेर लाथ मारून काढतो. फार लाजिवानी गोष्ट आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी है सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो देती है दुआ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है सबसे बड़ी है. आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला स्वतंत्र देवाची भक्ती करण्याची गरज पडणार नाही. बघा, आज या ठिकाणी हा जो प्रसंग आहे प्रथम वर्षी श्राद्धाचा, हा अतिशय दुःखाचा प्रसंग या शेळकी परिवारावरती आहे. बघा, एखादं पद गेलं परत मिळवता येईल माऊली, पैसा गेला परत मिळवता येईल, पण एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याला कुठे शोधायचं हो आपण. एखादा व्यक्ती जर तीर्थयात्रेला गेला असेल, परदेशाला गेला असेल, एखाद्या धार्मिक स्थळी गेला असेल, तर तो परत येईल बरं का. अशी आस घरातील लोकांना असते, पण हे जग सोडून गेल्यानंतर हा व्यक्ती येईल अशी या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करू शकत नाही. गंगेचा हावो समुद्राशी गेला, गंगेचा हावो समुद्राशी गेला. ओ गया समुद्राची गेला, गंगेचा हो गया समुद्राची गेला. परा
वेळेला आपली हॉलमधली माणसं आपल्या बैठकीत असतात ना, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की सर्व काही ठीक चाललेलं आहे, पण दुःखाच्या ठेचा त्या वेळेला लागतात माऊली, की ज्या वेळेला आपली हॉलमधली चालती बोलती माणसं हे जग सोडून जातात. पण जन्म आणि मरण ही अखंड चालणारी शृंखला आहे. उपजेत नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. गदी माडगुळकर फार सुंदर सांगतात की माणसाचा प्रवास कसा आहे. 2 लाकडाच्या ठोकड्यांनी पाण्यावरती तरंगत चालावं. बराच काळ ही लाकडाची ठोकळे पाण्यावरती तरंगत असतात, पण काय झालं, एक लाट त्यांच्या जीवनामध्ये आली आणि त्या 2 लाकडाच्या ठोकड्यांना वेगळं करून गेली बरं का. आता परत त्यांची भेट होणं शक्य नाही. दोने उंदिक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. वर्तमान तेथे चाले मार्ग रिक्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा बरं का, जन्म आणि मरण ही अखंड चालणारी शृंखला आहे. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. क्षणिक दिवी आहे बाळा मार्ग रिक्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. बरं का, आज परिवार आवाज देतोय, मुलगा आवाज देतोय, आई आई, अगं आई ये ना ग परत. आई तू नाही ना, कळते तुझी महती आई. आई तुझ्यासारखं प्रेम वात्सल्य आम्हाला कोण देईल आई. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई तुझी फार आठवण येते आई, तू ये ना ग आई परत. मुलगी आवाज देते, सुना आवाज देतात, नटवंद त्या ठिकाणी आवाज देतात, आजी तुझी फार आठवण येते ग आजी, ये ना ग आजी परत. आता आपण कितीही त्यांना हाक मारली ना, कितीही आवाज दिला ना, तरी सुद्धा त्या आपल्यामध्ये परत येऊ शकत नाहीत. कारण त्यांच्या जीवनात जी आली ना ती आहे मृत्यूची लाट, आणि ती आपल्यापासून आपल्या आईसाहेबांना एवढ्या दूरपर्यंत घेऊन गेली का आता तिथून परत येणं शक्य नाही. बरं का, विठ्ठल विठ्ठल. एवढीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करूया की आईसाहेबांच्या आत्म्याला भगवान परमात्मा त्या ठिकाणी शांती देवो. आणि बघा आपण, कारण भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. अरे त्यांच्या सत्तेशिवाय आपण चालत नाही, पाहत नाही, बोलत नाही, ऐकत नाही. एवढंच का, त्यांच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हालत नाही. मग तो भगवान परमात्मा राहतो तरी कोठे, असं काही लोकांनी महाराजांना विचारल्यानंतर महाराज म्हणता, बाबा तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे, तो सर्व ठिकाणी व्यापून आहे. अभंगाच्या शेवटच्या चरण. ओ तुका म्हणे विठू भरला
भगवान परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे, पण आपल्याला तो या डोळ्यांनी दिसत नाही, पण तो नाही असं आहे का हो? दिसतो हा नव्हे तैसा, असे दिशा व्यापक. महाराज म्हणतात तो प्राण्यांचे वर्म सुद्धा जाणतो असा तो आहे. एकाने गवत वाटले, गवताचं दूध केले आणि कॅना भरून विकायला नेले. बरोबर आहे ना? झोपले का काय? आता किती गवत जरी वाटलं ना तरी गवताचं दूध होत नाही, पण तेच गवत गायीने किंवा म्हशीने खाल्लं, गवताचं दूध झालं. हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही. तृण वाटिता क्षीरही होत नाही, पशु भक्षिता पालटे तेची देही, तयावर मग तो जाणता एक आहे, असे व्यापक व्यापुनी अंतर्बाह्य. महाराज म्हणतात तो प्राण्यांचे वर्म सुद्धा जाणतो असा तो आहे. सर्व संतांनी त्याला प्राणीमात्रात पाहिला. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. भक्त प्रल्हादाने त्याला खांबात पाहिला. नामदेव महाराजांनी त्याला कुत्र्यात पाहिला. नाथबाबांनी गाढवात पाहिला. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे. रीता नाही कोणी ठाव, सर्वानुभूती वासुदेव. तुका म्हणे प्रभू देश विदेश, भरिया खाली नाही लेश. जगत के कन कन में भगवान, जगत के कन कन में भगवान, कन कन में भगवान, जगत के कन कन में भगवान. वर्णन करते कभी न थकते, वर्णन करते कभी न थकते, जिसको वेद पुराण. जगत के कन कन में भगवान, जगत के कन कन में भगवान. विष्णु जी बसते मन में, बसे श्री लक्ष्मी जी धन में, राम जी सबके तन में, प्रभु श्री हरि कीर्तन में. राम जी सबके तन में, प्रभु श्री हरि कीर्तन. जन जन के प्राणों में बसते, जन जन के प्राणों में बसते, पवन पुत्र हनुमान. जगत के जय श्री राम. इथपर्यंत आपण आलोय. सर्वांनी हातामध्ये टाळी, मुखामध्ये नाम, विठोबा रुक्मिणी भजन करूया. जय 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 विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 बघा या ठिकाणी आपली कीर्तनाची वेळ झालेलीच आहे. जाता जाता सांगेल, आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा आणि जरा गोड बोला. आजकाल लोक गोड बोलत नाही माऊली. गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का हो? ज्ञानोबराय सांगतात की माणसाने कसं बोललं पाहिजे. साचा आणि मवाडा मितुली आणि रसाळा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने
माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. जरा गोड बोला आणि आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. कारण संस्कार जर आपण केले ना माऊली तरच आपली संस्कृती टिकणार आहे. संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार आणि धर्म जर टिकला तरच हे राष्ट्र टिकणार. म्हणून ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारे. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले. अरे फुकट नाही घडले दादा, तसे संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी. त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणून तर म्हणावंच वाटतं अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. आणि राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, बलवान पाहिजे, विद्वान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. पण त्यांना घडवण्यामागे महत्त्वाचा मोलाचा वाटा म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा. म्हणून तर म्हणावंसं वाटते माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस. माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले अंगणी तुळस. माता तुम्ही जर नसत्या तर नसते लढले हो मावडे. आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे. धन्य धन्य थोर आई शिवरायाचे जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाचे जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला हो. मुघलांचे सतात वेळी ना दुबड्याला नव्हता हो वाली, ना दुबड्याला नव्हता हो वाली. आया बहिणींना संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्या वेळी. नव्हता कैवारी कोणी त्यावेळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. अशी महानती आई गुण इतिहास गाई. अशी महानती आई गुण इतिहास गाई. राजा ज्यांचा जगाने पाहिला. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की वंदे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी, शिवाजी. बघा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, हा माऊली ज्ञानेश्वर माऊली. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राजा. करा गाडी वाजवा. सोपन मुक्ताबाई ज्ञानसखया. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा. सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. ओ निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपन मुक्ताबाई ज्ञानसखया. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा. भजन करा भजन. मुक्ताबाई ज्ञानसखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपन मुक्ताबाई ज्ञानसखया. निवृत्ती राजा, निवृत्ती राजा. सोपान मुक्ताबाई ज्ञानसखया. विठाल दे दे विठाल. बोलिले पुरे बेटे बाकोडे. पराक्रमा परात महाराज. आला हे उच्चारेला ते काळे. पराक्रमा का मैदानी करारा का पायापैकी करा.